हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंगमध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेडर स्टॉक मार्केट. तर जसं तुम्ही बघू शकता, आज आहे 2 जुलै, संध्याचे रात्रीचे ऑलमोस्ट 12 वाजून 22 मिनिटं होत आहेत. तुमच्या सगळ्यांसाठी स्पेशली मी हा व्हिडिओ बनवत आहे. आज थोडंसं मी बिझी होतो, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. त्यामुळे आता मी डायरेक्टली व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन येऊन जाईल. तर मित्रांनो, आता आपण मागच्या आठवड्याचा ओव्हरऑल सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत, जो की जूनचा आपला लास्ट आठवडा होता, 24 तारीख ते 28 तारीख. तर आपण जाणून घेऊया की कसं आपण काम केलं, कशा सगळ्या गोष्टी होत्या. त्यानंतर मार्केटमध्ये आजचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण बोलणार आहे, आणि त्यानंतर उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं, कशा बद्दल गोष्टी होऊ शकतात, त्या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहे. स्पेशली तुमच्यासाठी हा व्हिडिओ एवढा रात्रीचा मी बनवत आहे. कमेंट करू शकता आणि तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला कसं आपलं अनालिसिस वाटत आहे, कशा गोष्टी वाटत आहेत. तुम्ही सर्व गोष्टी तुमच्या शेअर करू शकता. ओव्हरऑल आजचं मार्केट जर बघायला गेलं तर तुम्ही इथं बघू शकता, मार्केटमध्ये आपल्याला एक कंटिन्युअसली अपर साईडचा मोमेंटम बँक निफ्टी 50 मध्ये बघायला मिळाला, आणि बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला ठीकठाक आपल्याला बाईंग मोमेंटमच बघायला इथं मिळालेलं आहे, जसं की तुम्ही इथं बघू शकता. सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया की जसं मी तुम्हाला बोललो की मागच्या आठवड्यामध्ये आपण कशा पद्धतीने काम केलं, 24 तारीख ते 28 तारीख. सो मी इथं काय करतो, 1 मिनिटचा चार्ट लावतो आणि डायरेक्टली आपण जाऊया 24 तारखेला, जे की आहे 24 जून. इथं आपण आलोय. तर या दिवशी जर तुम्ही बघितला, आपण अनालिसिस केलं होतं, जाऊन युट्यूबवर हे पब्लिकली अनालिसिस अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तर तिथं मी स्पेसिफिक बोललो होतो की मार्केटमध्ये माझा व्ह्यू सेलिंग आहे, तर आपल्याला ऑलरेडी इथे गॅप डाऊन बघायला मिळालं, ते आपलं एक पहिलं साईन. त्यानंतर तुम्ही जर बघितलं, इथं आपल्याला एक वन साइडेड सेलिंग मोमेंटम बघायला मिळालं, आणि इथं जर लो क्रॉस झाला तर तिथून एक 100 पॉईंटचा मोमेंटम आणि ओव्हरऑल 200 पॉईंटचा मोमेंटम बघायला मिळाला. मार्केट अप्पर साईडचा मोमेंटम तिथून नंतर केलं, जसं की तुम्ही बघू शकता, कारण 100% काय नाही आहे, बट एक जो आपण मोमेंटम कॅच करतो असतो, आणि जो माझा नॉर्मली व्ह्यू असतो तो मॉर्निंगचा जास्त असतो, तो इथं आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर थोडंसं मी बाहेरगावी असल्यामुळे मी इथं अनालिसिस करू शकलो नाही. 24 तारखेला आपलं एक झालं, 25 आणि 26ला मी तर काही करू शकलो नाही. त्यानंतर मी 27 तारखेचं अनालिसिस केलं होतं, तर ते देखील आपण डिस्कस करूया. सो 27 तारखेचा हा चार्ट आहे, तिथं आपण इथं बघूया. 5 दिवसांपैकी 3च दिवस मी अनालिसिस प्रोव्हाइड करू शकलो, बट 3 दिवस जे केलं ते एक्झॅक्टली मार्केटमध्ये वर्क झालं. या दिवशी आपण बोललो होतो की मार्केटमध्ये बाईंग मोमेंटम येऊ शकतो, एक्झॅक्टली बाईंग मोमेंटम बघायला मिळाला. त्यानंतर बोललो की गॅप ओपन झालं तर थोडं सेलिंग आणि मग बाईंग येईल. इथं आपण एक बाय करू शकतो आणि क्रॉस झाला एक बाय करू शकतो, दोन्ही साईडला एक मोठा मोमेंटम बघायला मिळाला. त्यानंतर महत्वाची सायकोलॉजी सांगली होती की 53,000ला क्रॉस म्हणजे मार्केट 53,000ला येणार, त्यांचे सेल्स गेला, एक्झॅक्टली तेच बघायला आपल्याला मिळालं. पुढच्या दिवशी जर बघितला, एक्झॅक्टली ह्या 28 तारखेला स्पेसिफिक सांगितलेलं की मार्केटमध्ये सेलिंग येणार, तर आपल्याला वन साइडेड खूप सुंदर असं एक सेलिंग बघायला मिळालं. त्यानंतर एक लेवल दिली होती 52,960, तुम्ही जर बघितला एक्झॅक्टली त्या लेवलला मार्केटने किती जास्त रिस्पेक्ट केले, आणि तिथूनच मार्केटमध्ये एक चांगलं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. सो 3 दिवसात आपण अनालिसिस केलं, पण ज्या पद्धतीने केलं एक्झॅक्टली मार्केटमध्ये डिक्टो अनालिसिस ते वर्क झालं. मी हे तुम्हाला का सांगत आहे, थोड्या वेळात तुम्हाला मी सांगेन. जस्ट तुम्हाला मी तर सांगत आहे की मागच्या आठवड्यात कसं काम झालं. जर तुम्हाला हे जे प्रूफ्स पाहिजे असतील, गोष्टी पाहिजे असतील, तुम्ही जाऊन युट्यूबचे आपले सगळे व्हिडिओज बघू शकता. त्यानंतर ओव्हरऑल प्रिन्स ट्रेडिंग मध्ये कसं काम झालं ते पण दाखवतो. ओव्हरऑल हे आजची माझी ट्रेड्स आहेत, तर मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने काम झालं. तर त्यासाठी आपण जाऊया परत 24 तारखेला. सो आपण स्टार्ट करूया 24 तारखेपासून, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. ओव्हरऑल इथं प्री मार्केट लेवल्स, त्यानंतर इथून बघू शकता आपण एंट्री घेतली, त्यानंतर पहिल्या दिवशी आपला एस रेट झाला. दुसरा दिवस जर बघितला आपण, एक्झॅक्टली मार्केटमध्ये जर तुम्ही बघितला, तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्टली कसं काम झालंय. एक्झॅक्टली आपण इथं टॉप पकडला दुसऱ्या दिवशी. त्यानंतर बुधवारी जर तुम्ही बघितला, आपल्याला बुधवारी एक्झॅक्टली तुम्ही बघितला, एक्झॅक्टली तर मार्केटमध्ये बॉटम पकडला. त्यानंतर गुरुवारी जर बघितला, तर तुम्हाला इथं लक्षात येईल, गुरुवारी इथून एक्झॅक्टली मार्केटमध्ये आपण परत एकदा टॉप पकडलं. तुम्ही इथं बघू शकता टॉप पकडला इथं मार्केटमध्ये, इथं तुम्ही इथं बघू शकता. आणि हे नॉर्मल आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये, ह्यात काय असं नवीन नाहीये, सगळ्या आपल्या प्रिन्स स्टुडंटना माहिती आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता परत एकदा एक्झॅक्टली तर आपण बॉटम पकडलेलं आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या पेड चॅनलसाठी, तर तुम्ही पेड ग्रुपसाठी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरला कॉल व्हॉट्सअप करू शकता. आता हे जे तुम्हाला मी सांगितलं, त्यानंतर आजचं पण तुम्ही इथं बघू शकता, आजचं पण तुमच्या समोर आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. प्रॉफिट पण किती बुक केलं हे पण तुम्ही बघू शकता, आणि एंट्रीज एक्झिट या सगळ्या गोष्टी देखील तुम्ही बघू शकता. सो ओव्हरऑल मी हे तुम्हाला आता जे दाखवलं, हे दाखवण्यामागे रिझन काय, किंवा तुम्हाला हे सांगण्यामागे रिझन काय, यातनं तुम्हाला काय शिकायला मिळते किंवा तुम्ही काय शिकू शकता. फर्स्ट, जे तुम्हाला लर्निंग यातनं शिकायचं आहे, मार्केटचं स्ट्रक्चर. आज जे काही आज तुम्ही बघितलं, माझं अनालिसिस असू दे किंवा माझं ट्रेडिंग असू दे, मी मार्केटचं पहिल्यांदा स्ट्रक्चर समजून घेतो. तर त्या पद्धतीनेच तुम्ही तुम्ही कसंही ट्रेडिंग करत असाल, तुम्हाला पहिल्यांदा मार्केटचं स्ट्रक्चर समजून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, की ते कशा पद्धतीनं बनत आहे, कशा पद्धतीने ते वर्क होत आहे. त्यासाठी तुम्ही माझे प्री मार्केटचे लेवल्स बघू शकता, आणि मी कशा पद्धतीने काम करतो ते देखील बघू शकता. दुसरी गोष्ट,
बायर सेलरची सायकोलॉजी, जेवढं तुम्ही बायर आणि सेलरला समजून घ्याल तेवढं तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगमध्ये खूप जास्त हेल्प होईल की कशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. सो या दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, त्या जर तुम्ही इम्प्लिमेंट करायला स्टार्ट केला तर तुम्हाला मार्केटमध्ये चांगले रिझल्ट व्हायला स्टार्ट होतील. होपफुली तुम्हाला गोष्टी आवडल्या असतील. आणि जर तुम्हाला आपले ट्रेड्स आवडले असतील, म्हणजे तुम्हाला जर ट्रेड आवडले असतील तर तुम्हाला अनालिसिस आवडलं असेल तर कमेंट करू शकता. तुम्ही जितकी जास्त कमेंट कराल तितके जास्त मला बरं वाटेल. कारण जर तुम्ही इथं बघितला, मागचा जो आपला शुक्रवार आणि शनिवार होता, असं काय नाही की त्याच दिवशी, बट नॉर्मली आपण तुम्ही इथं बघू शकता एक्झॅक्ट बॉटम पकडलो, जे की तुम्हाला पण माहिती आहे की ऑल इंडियामध्ये 1 मिलियन 2 मिलियन लोकांचे ज्यांचे फॉलोअर्स आहेत त्यांना देखील हे जमत नाही, त्यांना देखील हे कधी त्यांना जमलेलं नाही. आणि इथं मात्र आपल्याला एक्झॅक्टली मार्केटमध्ये टॉप अँड बॉटम पकडला जातो. तर नक्की तुम्ही मला तुमच्या कमेंटमध्ये तुमचा रिव्ह्यू देऊ शकता. लाईव्ह पेड स्टुडंट तुम्ही बघत असाल तर तुम्ही देखील मला रिव्ह्यू देऊ शकता. सो चला आता आपण स्टार्ट करूया. ओव्हरऑल आजच्या मार्केटमधनं तुम्ही काय शिकू शकता, आजच्या मार्केटमधनं शिकण्यासारखं काय आहे. तर पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला जी शिकायची आहे की आज जे मार्केट आपल्याला आज वर गेलेलं आहे, हे मार्केट आज वर का गेलं, आज जो आपल्याला हा मोमेंटम बघायला मिळाला, हा जो मोमेंटम बघायला मिळाला तो का झाला. तर हा मोमेंटम बघण्यामागे सगळ्यात मेन रिझन एकच आहे. इथं जे आपल्याला रॅन्डम सेलर्स बघायला मिळालेले आहेत, पहिल्यांदा आपण हा चार्ट समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. इथं जे आपल्याला सेलिंग बघायला मिळालेलं आहे, एक चांगलं सेलिंग आहे, एक बिग प्लेअरचं सेलिंग आपल्याला इथं बघायला मिळते. मात्र त्यानंतर इथं जे सेलिंग आलं त्यामध्ये ह्या रिट्रेसमेंटमध्ये हे सेलर्स बाहेर पडले. आणि त्यानंतर इथं जे आपल्याला सेलिंग बघायला मिळालं, तर इथं कुठेतरी एक रॅन्डम सेलर्स पण आले असणार की ज्यांनी डायरेक्टली मार्केटमध्ये सेलिंग येते म्हणून पोझिशन बनलेत. इथं बघू शकता 3 नंतर पण मार्केटमध्ये सेलिंग गेलं, तर म्हणजे बाबा मार्केट खाली येते म्हणून पोझिशन बनवली. तर त्यांना बाहेर काढण्यासाठी आज मार्केटमध्ये हा मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला. सो अशा पद्धतीने तुम्ही चार्टला रीड करायचा, अशा पद्धतीने मार्केटला समजून घ्यायचा. त्यानंतर जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केला तर तुम्हाला अजून एक गोष्ट ऑब्झर्व होईल. निफ्टी फिफ्टीमध्ये एक वन साइड आपल्याला अप्पर साईडचा मोमेंटम बघायला मिळाला, तुम्ही तो बघू शकता. आणि ऑलमोस्ट निफ्टी फिफ्टी ऑल टाइम हायला आता 25 टच करेलच असं मला वाटतं, ज्या पद्धतीने मोमेंटम करेल. असं का झालं, तर तुम्ही तो बघू शकता. तर आपल्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स कडून 3,900 कोटींचं बाईंग झालेलं आहे, खूप मोठ्या रकमेचं बाईंग झालेलं आहे. आणि एफ आय कडनं जस्ट 400 कोटीचं सेल झालेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला निफ्टी फिफ्टीचे काही स्टॉक्समध्ये आपल्याला डीआय वाल्यांनी ऑल टाइम हायला बाय केलेलं आहे, जी की खूप मोठी गोष्ट आहे. मार्केट ऑल टाइम हायला आहे तर प्रॉफिट बुकिंग करतात, बट नॉर्मली मोठ्या लोकांकडनं बाईंग केलं जात आहे. सो एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. बट तुम्हाला माहिती पाहिजे की ह्या गोष्टी का घडल्या, कशा पद्धतीने घडल्या. सो फुली तुम्ही हे नवीन पॉईंट मधून काहीतरी शिकला असाल, समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता, कमेंट करा. तुम्ही जितके कमेंट कराल ना तितकं जास्त मला मोटिवेशन मिळते. कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण बघूया की मार्केटमध्ये कशा पद्धतीने माझा उद्या व्ह्यू आहे. सो ज्या पद्धतीने चार्ट बनलाय किंवा ज्या पद्धतीने सगळं स्ट्रक्चर बनलंय, ऍज पर चार्ट मी मार्केटला उद्या सेलिंग साईड बघत आहे. माझा व्ह्यू आहे की मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. तर मी मार्केटला सेलिंगला का बघत आहे, माझा सेलिंग व्ह्यू का आहे. तर बेसिकली जर तुम्ही इथं बघायला गेला तर माझा सेलिंग व्ह्यू असण्यामागे मेजर रिझन आहे ती म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं मार्केट कंटिन्यू आता खाली येत आहे, त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मार्केट खाली येत आहे, त्यानंतर एक रिट्रेसमेंट, तर मार्केट आता परत त्याचा जो ट्रेंड आहे ते कंटिन्यू करू शकतो. या व्ह्यूने मी मार्केटला सगळ्यात पहिल्यांदा तर सेलिंगला बघत आहे. जसं की तुम्ही बघू शकता फिबोनाचीनुसार मार्केट ऑलमोस्ट 50% इथं आले, त्यामुळे आता ऍज इट इज मार्केट परत एकदा मोमेंटम कंटिन्यू करेल. त्यानंतर जर बघितलं दुसरी गोष्ट, जर तुम्ही आजचा चार्ट व्यवस्थित बघितला तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअरली समजेल. हे जे आपले इथे इंट्राडे मध्ये सेलर्स आले होते, इथं जे सेलर्स आले होते, त्यानंतर इथं बायर आणि सेलर दोन्ही पण आले, इथं बायर आणि सेलर दोन्ही पण आले, प्लस इथं प्रॉपर सेलर पण आले, त्या सगळ्यांना मार्केटनं परत बाहेर काढले. थोडक्यात जे इथं सेलर्स आलेले आहेत, रिटेल सेलर्स जे आलेले आहेत, त्यांना सगळ्यांना मार्केटनं बाहेर काढले. म्हणजे काय, त्यांचा लॉस बुक केला आणि मार्केटमध्ये त्यांनी पोझिशन एक्झिट केलं. सो त्यामुळे मार्केटमध्ये आता कंटिन्यू एक सेलिंग मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. दुसरी गोष्ट, जर तुम्ही तो बघितला ओव्हरऑल जो चार्ट बनला, इथं मार्केटमध्ये बायर्स आहेत, इथं त्यानंतर मार्केटमध्ये बायर्स आहेत, आणि इथं मार्केटमध्ये बायर आणि सेलर दोन्ही पण आहेत. बट जर ओव्हरऑल जसं मी तुम्हाला बोललो की सेलर्स इतके जास्त नाही आहेत, त्यामुळे इथले बायर्स आणि इथले बायर्स, तर त्यांना टार्गेट करायला मार्केट एकदा डाऊनसाईडचं मोमेंटम करू शकतो. सो फक्त काळजी तुम्हाला एकाच गोष्टीची घ्यायची आहे, ती म्हणजे तुम्ही जर बघितलं ऑलमोस्ट 11:30 नंतर मार्केटमध्ये इथं एक चांगला साईडवेज मोमेंटम झाला. अशा सिच्युएशन मध्ये ना ऑपरेटर आपला पोझिशन लोड अनलोड करत असतो. म्हणजे जे मोठी लोक असतात किंवा ऑपरेटर असतो, बिग प्लेअर असतो, त्यांनी पोझिशन त्यांची इन करत असतात. तर उद्या जर मार्केटमध्ये आपल्याला गॅपअप बघायला मिळाला तर समजून जावं की मार्केटमध्ये ऑपरेटरनं कुठेतरी बाईंग साईडचा सेटअप आयडेंटिफाय केला. आणि जर गॅपडाऊन बघायला मिळालं तर आपला सेलिंग साईडचा सेटअप आयडेंटिफाय केला. कारण जर इथं कुठला तर एक चांगला मोठा बायर बसला असेल तर तो मार्केटला फ्लॅट ओपन होऊ देणार नाही, तो मार्केटला गॅपअपच ओपन देणार. आणि जर सेलर बसला असेल तर तो मार्केटला फ्लॅट ओपन किंवा गॅपअप ओपन होऊ देणार नाही, तो गॅपडाऊनच ओपन करणार. सो ही जी सायकोलॉजी आहे किंवा ही जी बिग प्लेअरची प्रोसेस आहे, ही तुम्ही समजून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. आणि अशा पद्धतीनेच मार्केटला बघणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. होपफुली तुम्ही या गोष्टी समजतात, शिकतात.
पॉईंट आवडला असेल, नवीन कुठली तर गोष्ट शिकायला मिळाली असेल तर कमेंट करा. जितकं तुम्ही कमेंट कराल तितकं मला मोटिवेशन मिळेल तुमच्यासाठी मी अशा गोष्टी करत राहील. सो होपफुली तुम्हाला समजलं असेल. आता एक्झॅक्टली काम कसं करायचं आहे. फ्लॅट ओपन झालं तर आपल्या सेलिंगसाठी आपण बघू शकतो. गॅप डाऊन ओपन झालं तरी पण आपण सेलिंग बघू शकतो. फक्त लो क्रॉस झाल्यानंतर सेलिंग केलं तर आपल्याला जास्त बेटर राहील. जर फक्त आता एका सिच्युएशनला आपल्याला मार्केटमध्ये थोडंसं चेंज व्हायचं आहे, ते म्हणजे काय, 52,675, जसं की तुम्ही इथे बघू शकता 52,675 ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे. या लेवलच्या मार्केट गॅप ओपन होते किंवा कसेच होते, ह्याच्यावर जर मार्केट गेलं तर मार्केटमध्ये डायरेक्टली आपण बाईंग साईडचा सेटअप आयडेंटिफाय करणार. कारण मग मार्केट ऑलरेडी ऑल टाइम हायला आहे आणि त्यानंतर मग मार्केट ऑलरेडी निफ्टी फिफ्टी ऑल टाइम हायला आहे. मग त्यानंतर मार्केटचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे हे सेलर्स, तर ह्यांना टार्गेट मग मार्केट करू शकतं परत एकदा 53,000च्या सेलर्सना. त्यामुळे मग आपण इथून डायरेक्ट बाईंग साईडचा सेटअप आयडेंटिफाय करायला ट्राय करणार. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.